चालेल ना फ्राय करायसाठी कशी कटिंग केलेलं खाशील ना तू मग तुला काय खेकडं त्यात नाही आहे खेकडं वेगळं आहे समुद्रावाला हे घे ना ह्यातलं आवडेल ते घे ना ह्याला काय प्रॉब्लेम आहे हे चांगलं आहे ना मित्रांनो आज आपण बघा रील बनवलेलं आहे सर्वात आंबट ड्रिंक असं त्याला नाव दिलेलं आहे आपण आणि त्यात सर्व गोष्टी टाकलेल्या आहेत मस्तपैकी आतमध्ये एकदम पॅक केलेलं आहे बघा आतून एकदम सर्व पॅक करून सर्व टाकलेलं आहे या सामान बघा काय काय टाकलेलं आहे ह्याच्यामध्ये आपण आवळा टाकलेला आहे याच्यामध्ये आपण कैरी टाकलेली आहे आपलं मिरची आहे लिंबू आहे चिंच आहे आणि हे पल्सचे चॉकलेट्स आहेत हेवाले आणि आपण हे पण टाकलेलं आहे बघा ह्याच्यामध्ये आपण हे पण टाकलेलं आहे आणि मिंट वगैरे पण टाकलेलं आहे आणि टाकून मस्तपैकी कुटून वगैरे बघा हां आणि हे पण होतं बघा ह्याच्यामध्ये चिंच पण होती तर हे सर्व टाकून आपण एक मस्तपैकी ड्रिंक बनवलेलं आहे आणि हे बघा उरले पण ह्यात आता जवळजवळ अर्धा किलो आपण आणलेल्या कैऱ्या आता महाग आहे सध्या मार्केटला कैऱ्या 100 रुपये अर्धा किलो आहे त्या पण उरलेल्या आहेत तर आता श्रीराम तू पिएगा हाँ तो ले ले तू और कोई तो एक पीके जरा व्यूअर्स को जरा बताओ कि खट्टा है या मीठा है या कुछ काम का नहीं हा जा ग्लास लेके अच्छा बघा फक्त ॲपरन्स बघा कसं वाटतं तो ॲपरन्स कसा वाटतं खतरनाक बघून कोण एकतर पिणार तर नाही किंवा त्याला चांगलं तरी वाटेल पण आहे पण चांगलं आहे नाव ठेवणार काही नाही याच्यामध्ये तुम्हाला आवडेल ते हे बघा आता हे दोघांनी घेतलेलं आहे मिक्स करायला तो उसको नहीं बुलाया बोला को फिर से वो नाराज हो जाएगा वो उसको आवाज़ दिया क्या बोलेगा मैं मर रहा था मेरे को नहीं दिया जा उसको भी आवाज़ दे 3 गिलास करो इतना कहाँ तुम लोग पीने वाले हो 3 गिलास उसको भी करो चलो मस्त है कलर में तो दिखने में तो अच्छा दिख रहा है अब कितना खट्टा है कितना ये है वो कुछ समझ में नहीं आएगा लेकिन ठीक ठाक होना चाहिए मेरे हिसाब से और इतना तो हम लोगों ने खट्टा बनाया है ये बघा है खट्टा है नहीं ऐसा नहीं है और ज़्यादा तीखा भी लग रहा है थोड़ा मिर्ची डाला है ना थोड़ा तीखा भी लग रहा है थोड़ा खट्टा भी लग रहा है अब तुम लोग पी के देखो तुम लोग को कैसे लग रहा है करके अब ये जल्दी आएगा नहीं बोला था ये प्रॉब्लम है ज़रा पी के व्यूअर्स लोग को बताओ कैसे लग रहा है करके तुम लोग पी के बताओगे तो मालूम पड़ेगा ना क्या क्या है करके हैं अब तुम लोग को पीने के लिए भी 100 रुपये बोलना पड़ेगा ले लो चलो ले लो स्ट्रॉ से तू खींच ले चलो 3 लोग पी के दिखाओ बताओ कैसे है करके हाँ पी लो खट्टा है एकदम खट्टा ड्रिंक है हाँ अरे खट्टा है ना खट्टा बोलते हैं ना तिखा भी आहे क्या चलो ठीक आहे तर मित्रांनो ह्यांना तर आवडला आहे तर तुम्ही पण काहीतरी घरामध्ये तुम्हाला इच्छा झाली असं काहीतरी वेगळं बनवायचं तर असं सर्व गोष्टी एकत्र करा असा सर्व तमाशा करा सर्व इथं कचरा करून टाका घाण करून टाका आणि असा एखादा हे बनवा आता फिर मिर्ची भी डाला है तीखा भी डाला है बहुत तीखा लग रहा है वही तो ऐसा तीखा ही होना चाहिए याद रखो तीखा होना चाहिए सब होना चाहिए उसके अंदर फ्लेवर चलो ठीक आहे चला मित्रांनो तुम्ही पण नक्की बनवा आणि ट्राय करा तुम्हाला कसं वाटतंय ते चला बाय 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 चलो बाय 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 मच्छी मार्केटला आपण आलेलो आज तर घरी काहीतरी मच्छी न्यायची होती तर बघा इथे आज काय काय मच्छी आहे ती चालेल त्याची कटिंग करा मच्छी आहे चालेल ना फ्राय करायसाठी कशी कटिंग केलेलं खाशील ना तू मग तुला काय खेकडं त्यात नाही आहे खेकडं वेगळं आहे समुद्रावाला हे घे ना ह्यातलं आवडेल ते घे ना ह्याला काय प्रॉब्लेम आहे हे चांगलं आहे ना ते कोळंबी घेतले ना आपण हां तुला काय पाहिजे खेकडा तिकडे तो वेगळा आहे बघूया समुद्राचा खेकडा बघू चलो सध्या तर हे घेऊया कुठलं पुढे हे बघा ऑर्डर चाललेली आहे काय आहे जशी पनीर क्रिस्पी बनते वेज क्रिस्पी बनते त्याच टाईपमध्ये हे आहे पण ही मशरूम क्रिस्पी आहे ड्रायमध्ये बनवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ड्राय नूडल्स पण टाकलेले आहेत बरोबर ना बोला चलो ठीक आहे गरम में तो जाने दो कस्टमर को मित्रांनो नमस्कार आता मी बिझनेसला आहे तर मित्रांनो आपण नॉर्मली वर्षातून एक वेळा कुठेतरी बाहेर फिरायला जातो तर यंदा पण पुढच्या महिन्यामध्ये कुठेतरी प्लॅनिंग आहे जायचं तर तुम्ही सजेशन्स द्या की कुठे गेलं पाहिजे
त्या हिशोबाने आम्ही प्लॅन करू. आमचं प्लॅनिंग आहे कुठेतरी जायचं की जेणेकरून आपण दिल्ली मथुरा साईडला असतं, पण अजून काही कन्फर्म केलेलं नाही आहे की जायचं कुठे म्हणून. नॉर्मली विचार होता की यावर्षी बरेच लोक मनालीला शिमलाला वगैरे जाऊन आलेले आहेत, तर आम्ही विचार होता की शिमला मनालीला जायचं का, पण आता तिकीट्स वगैरे अवेलेबल नाही आहेत. ऑलरेडी लोक सर्व काढून झालेले आहेत तिकीट्स, आणि मग 7-8-10 लोक असतील तर तो प्रॉब्लेम होणार जाण्या येण्यासाठी. मग त्या व्यतिरिक्त कुठली जागा जवळ राहील, लवकर जाऊन लवकर येता येईल एक 7-8 दिवसामध्ये, असं प्लॅनिंग आहे आमचं. अजून काही कन्फर्मेशन नाही आहे, पण तुम्हाला मी सांगायला सुरुवात केलेली आहे की तुमच्याकडे काही आयडिया असेल तर आम्हाला नक्की तुम्ही कमेंट्समध्ये टाकून सांगा की काय नक्की केलं पाहिजे आणि कसं प्लॅन केलं पाहिजे म्हणून. तर आज पण शांतता आहे. आज आमच्याकडे पेस्ट कंट्रोल आहे. पिंजऱ्यामध्ये आम्ही साधारण 3 महिन्यांनी पेस्ट कंट्रोल करतो. तर आज ते पेस्ट कंट्रोल आहे. थोड्या वेळाने येणार आहेत पेस्ट कंट्रोलवाले, तुम्हाला दाखवतो मी आम्ही एक्झॅक्टली कसं करतो ते पेस्ट कंट्रोल. ठीक आहे, आपलं बघत राहा ब्लॉग. हे बघा, सामान सर्व उचल्याचं प्लॅनिंग चाललेलं आहे सर्व. तो तिकडे औषधं वगैरे भरतोय पेस्ट कंट्रोलसाठी. इकडून सामान संपूर्ण पॅक करून आम्ही इकडे ठेवायचं काम चालू आहे. हां, प्रदीप आलेला आहे. सामानचं प्लॅनिंग चाललेलं आहे. बघू आता किती वेळा आम्ही थोडं सामान जाते आतमध्ये आणि लवकरात लवकर पेस्ट कंट्रोल चालू होते. इथे बघा पेस्ट कंट्रोलवाला आलेला आहे. आपले भाई आलेले आहेत गाडी वगैरे कार वगैरे घेऊन, आणि सर्व सामान वगैरे घेऊन आलेलं आहे पेस्ट कंट्रोलसाठी. हे बघा, सर्व सामानाचा पंप वगैरे आणलेला आहे. हातीचा बारका पंप आहे मारण्यासाठी, तो आणलेला आहे. गाडीमध्ये औषधं वगैरे आहेत. भाई जरा स्ट्रॉंग बनवा, मागच्या वेळेस का नको बनवू. तर आता बघूया कसं बनवतोय आणि काय प्रकारे मारतोय. दर आम्ही 3 महिन्यांनी करतोच ही ॲक्टिव्हिटी, की जेणेकरून शॉपमध्ये कुठल्याही खाण्यापिण्याच्या पदार्थाला कॉक्रोच वगैरेचा काही हे व्हायला नको म्हणून. तर आता बघूया कसं काय हा करतोय. हां, कबीर पेस्ट कंट्रोल सर्व्हिस ही याची फर्म आहे आणि ह्याचं नाव कबीर आहे. हे तुझं नाव कबीर आहे ना? हां, त्याचंच नाव कबीर आहे आणि त्याच नावाने त्यांनी फर्म ओपन केलेली आहे आणि खूप चांगलं त्याचं पेस्ट कंट्रोल असतं. आम्ही आमच्या गोडाऊनला सुद्धा करतो, हॉटेलला सुद्धा करतो. त्याचा परफॉर्मन्स खूप चांगला आहे. तर मित्रांनो, तुम्हाला कधी कोणाला नंबर वगैरे पाहिजे असेल का माहिती हवी असेल तर नक्की आम्हाला DM करा. तुम्हाला आम्ही अजून डिटेल तुम्हाला देऊ मी. तर बघा, तिथे 2 पंप आहेत. हा मेन पंप आहे, हा एक बारका पितळेचा पंप आहे बघा, बारका छोटावाला. तर त्याच्यामध्ये सर्व रेडी करून तो पेस्ट कंट्रोल करणार आहे आता. हे बघा, सर्व सामान वगैरे तर बाहेर न्यायचं काम चालू आहे. ते बघा तिकडे हे सर्व आत घेऊन चाललेलं आहे सामान. हा पण रेडी झालेला आहे इकडे सर्व, आणि आता थोड्या वेळात आम्ही सुरुवात करू. क्या बोलता है मैनेजर? कौन बोला मैनेजर बुढ़ा हो गया करके? या मैनेजर अगर बुढ़ा हो गया तो यहाँ पे सब लोग बुढ़े हो जाएंगे यार. मैनेजर से जवान कोई नहीं यहाँ पे, याद रखो. हां, चला तिकडे चाललेलं आहे हे करायला. चला मित्रांनो, पेस्ट कंट्रोलचा आता पिरियड चालू जवळजवळ झाल्याच जमा आहे. तर आता पेस्ट कंट्रोल होत राहील. सामान वगैरे ऑलमोस्ट काढलेलं आहे, माणूस रेडी झालेला आहे. तर आता तुमच्याशी उद्याच बोलूया आपण. काय रे बाबा, कोण आहे? बघा, शिवजयंतीची तयारी सुरुवात झालेली आहे. जोरदार बाईक वगैरे लोक पळवत आहेत एरियामधून. तर उद्या सकाळी शिवाजी महाराज होते, आम्ही एक प्लॅनिंग केलेलं आहे रील बनवायचं. तर बघूया किती रील बनते ती. चलो आता तो पण बाय बाय करूया. चलो प्रेम, तू तो बाय बाय कर, है वहाँ पे अकेला. बाय बाय करो, बाय बाय, बाय बाय करो, बाय बाय, चलो बाय बाय.